हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। सांगली, सातारा, रायगड, हातकणंगले, कोल्हापूरसह 11 लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा होणार। उद्धव ठाकरेंची आज अलिबाग आणि नवी मुंबईत सभा। अनंत गीतेंसाठी अलिबागमध्ये 2 वाजता तर नवी मुंबईत 6 वाजता सभेचं आयोजन। नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब यांना निवडणूक आयोगाची नोटीस। निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्यानं कारवाई। फडणवीसांविरोधात ठाकरे गट पवार गटानं कट रचला होता। पवार गटाची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि आमदाराचा कटात समावेश। लवकरच गौप्यस्फोट करणार भाजप नेते मोहित कंबोज यांचा आरोप। नाराजी दूर झाल्यानंतर आबा बागुल रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सक्रिय होणार। वडेट्टीवारांच्या उपस्थितीत आबा बागुल यांच्याकडून सभेचं आयोजन। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मीही धावून येईल, पण तुम्ही स्वतःच संकट असल्यानं स्वतःलाच आवर घाला। मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला। मोदीजी माझ्या आजारपणात विचारपूस करत होते, पण पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचं काम करत होते हे तुम्हाला माहिती नव्हतं का? उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन इंडिया आघाडीत कोणी आलेला नाही। पाकिस्तानवरून मोदींवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। आता माझी सटकली आहे, आता तुला सटकवणार। उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। तर फेसबुक लाईव्ह करून सटकली का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत, मग उद्योग बाहेरच कसे गेले? जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रकल्पाची माहिती तरी आहे का? उद्योगधंद्यांवरून राज ठाकरेंचा निशाणा। बळीराजा संघटनेकडून शरद पवारांना आसूड भेट। पंतप्रधान शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी खिलवाड करतायत, त्यांना धडा शिकवण्यासाठी याचा अत्यंत उपयोग होईल। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। शरद पवार दुटप्पी, कोल्हापुरात गादी विरोधात उमेदवार देऊ नका म्हणता, मग उदयनराजे सातारच्या गादीचे महाराज नाहीत का? फडणवीसांचा सवाल। राजकारणासाठी गरिबांना त्रास देणाऱ्यांनी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात हे लक्षात ठेवावं। शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। राज्यात फक्त 28% पाणीसाठा शिल्लक। 2344 गावात 2952 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। राज्याच्या किनारपट्टी भागासह सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिवला आज उष्णतेचा येलो अलर्ट। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। महिलेच्या अपहरण प्रकरणी एचडी रेवण्णांना अटक। प्रज्वल रेवण्णांविरोधात बलात्कार आणि महिलेच्या अपहरण प्रकरणी लुकआउट नोटीस जारी। पुंछमध्ये जवानांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला। एअरफोर्सच्या एका जवानाचा मृत्यू तर काही जवान जखमी झाल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।